श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. पंचांगानुसार 26 फेब्रुवारी 2025 रोजी चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी 11:08 होईल व तो 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 ही तिथी समाप्त होईल. या दिवशी भगवान शंकरांची पूजा करणे, रुद्राभिषेक करणे आणि उपवास केल्यास शुभ फळ मिळते असे म्हणतात. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे घालावे. भगवान शिवांची मूर्ती किंवा शिवलिंग एका शिखरावर स्थापित करावे. त्यांना फुले, तांदूळ, धूप, दिवे इत्यादी अर्पण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शिवरात्रीची कथा वाचावी, ऐकावी, रात्री जागरण करावे आणि भगवान शिवांची पूजा करावी. शिवलिंगावर दूध, दही, मध, गंगाजल आणि बेलपत्राचा अभिषेक करावा. शेवटी आरती करावी आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शिवांना प्रार्थना करावी. तर या दिवशी आपण भगवान शंकरांची जितकी सेवा उपासना करणार आहेत त्याचे अनेक पटीने फळ पुण्य आपणास मिळणार आहे. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवर शिवतत्व हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्याचप्रमाणे या दिवशी माता पार्वतींची सुद्धा विशेष सेवा, पूजा, अर्चना केली जाते. तर या महाशिवरात्रीच्या या अशा पावन मुहूर्तावर आपण जी कोणती सेवा करणार आहे, ज्या कोणत्या उपासना करणार आहे त्या नक्कीच फलद्रूप होणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही श्री भोलेनाथांच्या सेवेतलं अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं म्हणजे शिवलीलामृत हे सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. या दिवशी पारायण करण्याला, त्याचप्रमाणे साप्ताहिक पारायण करण्याला सुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या दिवशी भक्तजन अनन्य श्रद्धेने आणि भक्तीने शिवलिंगावर जल अर्पण, त्याचप्रमाणे दूध अर्पण, त्याचप्रमाणे उसाचा रस अर्पण, तूप अर्पण अशा वेगवेगळ्या गोष्टी अर्पण करत असतात. कारण ह्या ज्या वस्तू आहेत ह्या भगवान भोलेनाथांना प्रिय आहे आणि याचा अभिषेक केल्याने ते प्रसन्नसुद्धा होतात. त्याचप्रमाणे बघा या दिवशी दानाला सुद्धा महत्त्व आहे. तर आपण जेव्हा दान करतो त्यावेळेला देवतांची विशिष्ट कृपा आपल्यावर होत असते. त्यामुळे प्रत्येक सणाला आणि प्रत्येक दिवसाला दानाचे हे वेगवेगळे महत्त्व आहे. तर अशा कोणत्या वस्तू आहे की ज्या शिवरात्रीच्या वेळेला, महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर दान केले तर त्याचे अनेक पटीने पुण्य आपल्याला मिळेल व आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, इडा पिडा संपूर्ण संपून जातील. तर आपण पाहूया की या महाशिवरात्रीनिमित्त आपण कोणत्या वस्तूंचे दान करावे. पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे तूप. तर बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक ठिकाणी शिवलिंगावर तुपाचा लेप लावण्याची परंपरा आहे. याशिवाय या दिवशी तूप दान केल्यास आपली संकटे, त्रास टळून जातात. तसेच आपल्या घरात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर ती देखील दूर केली जाऊ शकते. आणि हा जो तुपाचा अभिषेक आहे, जो ज्या वेळेला तुम्ही करता, दान तर करायचंच आहे की तर तुम्ही अभिषेक ज्या वेळेला करणार आहे त्याचे सुद्धा अनेक पटीने पुण्य तुम्हाला मिळते. दुधाचे दान. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला दुधाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. जो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी दूध दान करतो त्याच्या कुंडलीतील अशक्त चंद्र बलवान होतो आणि त्या व्यक्तीला मानसिक शांती मिळते. कारण दूध हे चंद्राचे प्रतीक आहे आणि आपले ज्या वेळेला मानसिक स्वास्थ्य चांगले राहते त्यावेळेला त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कार्यामध्ये यश मिळते. त्यामुळे या दिवशी अवश्य तुम्ही दुधाचे दान सुद्धा करू शकता. त्याचप्रमाणे या दिवशी काळ्या तिळाचे दान करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करावे. काळे तीळ दान केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि कुंडलीतील पितृदोषही दूर होतो. या दिवशी काळ्या तिळाचे दान केलेले आपली अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होतात. तर प्रत्येकाला काही ना काही प्रमाणात पितृदोष हा असतोच आणि आपले शास्त्र असे सांगते की भगवान भोलेनाथ हे पितरांना सद्गती देणारं दैवत आहे.
तर हाच पितृदोष दूर होण्यासाठी या दिवशी अवश्य काळ्या तिळाचे दान करावे। तसेच या दिवशी पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालून जर शिवांना शिवलिंगावर अभिषेक केला तर याचेही खूप चांगले फायदे आपणास होतात। याने सुद्धा कितीही प्रखर पितृदोष असू दे तो दूर होण्यास मदत होते। त्याचप्रमाणे बघा कपडे, तर महाशिवरात्र्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला कपडे दान केल्याने आपल्या घरातील आयुष्यातील आर्थिक संकटे दूर होतात, घरातील धनाची वाढ होते, कर्जमुक्ती होते आणि भगवान शंकरांची सुद्धा कृपाही मिळते। त्याचप्रमाणे बघा या दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण शिवांच्या पूजेमध्ये वापरतो त्या वस्तू, तर आपण भगवान शिवांना प्रिय असणाऱ्या पांढऱ्या कलरच्या वस्तू, भगवान शिवांना पांढरी फुले, पांढरी मिठाई, पांढरे वस्त्र अशा पद्धतीच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आवडतात आणि त्या अत्यंत प्रिय आहेत, तर याही वस्तूंचे तुम्ही दान अवश्य करू शकता। त्याचप्रमाणे बघा या दिवशी बऱ्याच मंदिरांमध्ये अभिषेक सुद्धा मोठ्या प्रमाणात केले जातात, तर या अभिषेक सुद्धा तुम्ही करू शकता। जर तुम्हाला वैयक्तिक जाऊन अभिषेक करणे जमत नसेल तर तुम्ही अभिषेकासाठी काही प्रमाणात शुल्क तिथे देऊ शकता। 101, 151 अशा पद्धतीने अभिषेक सुद्धा प्रत्येक शिवमंदिरामध्ये स्वीकारले जातात, तर तुम्ही असे अभिषेक सुद्धा तुम्ही त्या दिवशी करू शकता। तसेच अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे की ज्या दानाला अत्यंत असे महत्त्व आहे, तर ते म्हणजे जलदान होय। तर आपलं शास्त्र असं सांगतं की जो व्यक्ती अन्नदान आणि जलदान करतो तो प्रत्येक देवी देवतांना प्रिय होतो आणि त्याला स्वर्गामध्ये स्थान मिळते। जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी जलदान केले तर जलदान कशा पद्धतीने करायचे आहे बघा, ज्या ठिकाणी यात्रा भरतात किंवा यात्रेकरू येतात त्या ठिकाणी तुम्ही एखादा माठ देऊ शकता। आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत तर तुम्ही पाण्याचा माठ त्या मंदिरामध्ये नेऊन दान करू शकता किंवा सध्या ज्या वॉटर बॉटल मिळतात ते सुद्धा तुम्ही प्रवाशांना दमल्यावर थकल्यावर देऊ शकता, कारण जलदानाला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे। जी व्यक्ती अन्नदान आणि जलदान करते तिला तिच्या अगणित पुण्याचा संचय होतो आणि प्रत्येक देवी देवताला जल हे अतिशय प्रिय आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण जलाची म्हणजे पाण्याची सुद्धा पूजा करतो। तर बघा कोणतीही शुभ प्रसंग असू दे, शुभ गोष्टी असू दे, तर आपण प्रथम जलाची पूजा करतो आणि मगच त्या पूजेला सुरुवात करतो। तर अवश्य या दिवशी तुम्ही जलदान सुद्धा करू शकता। तर या महाशिवरात्रीला तुम्हाला श्री भगवान शिवांच्या सेवेसोबतच या वस्तू दान करण्याचे पुण्य लाभले तर खूपच चांगले आहे। तर अवश्य ज्या जमतील तेवढ्या सेवा आणि ज्या जमतील तेवढ्या वस्तूंचे दान करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, इडा पिडा भगवान भोलेनाथांच्या आयुष्याने कृपा आशीर्वादाने ते दूर होतील। तर आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते। तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसोबत। तोपर्यंत झालेली सेवा। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू। श्री स्वामी समर्थ।